नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मस्त खमंग आणि झणझणीत गवाराची रस्सा भाजी। खास करून ज्यांना गावरान जेवण आवडतं त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी खूप स्पेशल असणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पावभर गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्या अशा पद्धतीने तोडून घेतल्या आणि 2-3 पाण्याने ह्या गवाराच्या शेंगा छान धुवून घेतलेल्या आहेत। इथे ताटामध्ये 1 चमचा जिरे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, अर्ध्या वाटीपेक्षा कमी शेंगदाणे, मोहरी, धनेपूड, हळद, गरम मसाला। गरम मसाला हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटले तर टाका। शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, त्यावरती थोडेसे तेल टाकून घेतले। आता ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर इथे करू शकता। तर इथे आपल्या हिरव्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहे। आता एका प्लेटमध्ये लगेच ह्या काढून घ्यायच्या। त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यावरती थोडेसे तेल टाकून घेतले। आता शेंगदाणेही आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले शेंगदाणेही भाजून घेतले। आता हे प्लेटमधले दोन्ही पदार्थ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ह्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, आल्याचे छोटे तुकडे करून घेतले ते टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर याची आबडधोबड अशी पेस्ट तयार झाली। आता मौसूद पेस्ट होण्यासाठी थोडेसे पाणी टाकून घेतले। परत आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरून घ्यायचे आहे। तर इथे आपली शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचे मौसूद असे वाटण तयार झाले। आता इथे कांदा आहे, हा छान बारीक कापून घ्यायचा। कढईमध्ये 4 पड्या मी तेल टाकून घेतले, त्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर जो कांदा होता आपण बारीक कापलेला तो इथे टाकून घ्यायचा आहे। आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात हा चांगला परतून घ्यायचा आहे। तर कांदा छान परतून झालेला आहे। त्यानंतर जे आपण शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, आल्याचं जे वाटण केलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तर इथे हे आपलं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे। त्यानंतर 1/4 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि तुम्हाला आवडत असल्यास इथे गरम मसाला टाकू शकता। मी टाकलं नाही कारण मला नैसर्गिक चवीची भाजी आवडते, त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला नक्की टाका। आता हे 1 ते 1.5 मिनिट चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर तोडून घेतलेल्या ह्या गवाराच्या शेंगाचे तुकडे इथे टाकून घ्यायचे आहेत। तर संपूर्ण गवाराच्या शेंगाचे तुकडे टाकून घेतले। त्यानंतर 1 चमचा मी मीठ टाकून घेतले। मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे। कढईत टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं। आता हे मसाल्यामध्ये गवाराच्या शेंगा छान एकजीव झालेल्या आहेत। यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिट या भाजीला वाफ आणायची आहे। 3 मिनिट पूर्ण झाले, झाकण उघडून पाहू तर आपल्या गवाराच्या भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे। चमच्याने ही भाजी छान हलवून घ्यायची। आता ही भाजी आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। दुसऱ्या साईडने मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर आता तेच गरम पाणी इथे टाकून घ्यायचं आहे। तर गरम पाण्याचाच वापर इथे करायचा आहे। भाजी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्या आवश्यकतेनुसार भाजीत आपण पाणी घालून घेतले। आता चमच्याने हे पाणी भाजीमध्ये छान एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर भाजीला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर झाकण ठेवून ही गवाराची भाजी आपल्याला गवाराच्या शेंगा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची आहे। इथे भाजी शिजून 7 मिनिटं पूर्ण झाले। झाकण उघडून पाहू तर भाजीला छान हिरवीगार तर्री आलेली आहे। चमच्याने भाजी हलवून पाहू तर आपला रस्सा शेंगदाण्यामुळे छान दाटसर झालेला आहे। तर आता यातली गवाराची शेंग शिजली का नाही ते पाहू। तर बोटाने दाबली तर लगेच दबते। तर योग्य अशी ही भाजी आपली गवाराची शिजलेली आहे। यावरती मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची। मस्त खमंग आणि झणझणीत अशी गवाराची रस्सा भाजी तयार झालेली आहे। ही गवाराची रस्सा भाजी तुम्ही भाकरी, पोळीबरोबर, फुलक्याबरोबर खाऊ शकता। अप्रतिम चविष्ट अशी ही भाजी लागते। यात हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचे वाटण केल्यामुळे या भाजीला वेगळीच चव येते। एकदा ही भाजी नक्की करून पहा। तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।